दुकान होती, आता 350 दुकान झाली. अहो तुमचं कर्तव्य नाही. तुम्ही आले तेव्हा मी 20 वर्षाचा होतो, आता मी 44 वर्षाचा झालो. असं काय करता? मुलं समजदार झाली, त्यांना कळायला लागलं की आपला बापा हा पैठणी विकतो आणि ती पैठणी जर आपण घरात बसून विकली तर 2 पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. साहेब, आमच्याकडे 14 वर्षापूर्वी काही व्यापाऱ्यांचे गाळे साहेब या ठिकाणी पाडलं. त्या 200 व्यापाऱ्यांपैकी काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोकांनी गाव सोडलं, काही लोकांना त्या ठिकाणी आज रस्त्यावर येण्याची वेळ आली. अद्याप साहेब त्या गाळ्यांचा निर्णय त्या ठिकाणी लागलेला नाहीये आणि हे स्वतःला भाग्यविधाते समजतात. भाग्यविधात्यांची व्याख्याच मुळात त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माहीत नाही, जणू काही अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःला विकास पुरुष समजतात. ना आमच्या येवला मतदारसंघामध्ये MIDC, ना कृषी संशोधन केंद्र, ना कोल्ड स्टोरेज, ना IT पार्क, ना महिलांसाठी काही गृह प्रकल्प, ना युवकांसाठी कुठल्या संधी, ना रोजगाराच्या संधी, ना टेक्स्टाईल पार्क, ना माझ्या मुस्लिम बाईसाहेबांसाठी लूमचे पार्क, अशा कुठल्याच गोष्टी या ठिकाणी झाल्या नाही, तरी स्वतःला विकास पुरुष म्हणतात. अशा खूप काही गोष्टी आहे मला ज्या सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावी या ठिकाणी मला थांबावं लागतंय. परंतु नारळ वाढण्याच्या दिवशी मी जे 4 ओळी बोललो होतो, मी त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी परत साहेबांपुढे या 4 ओळी सांगतो. उडवाच मान माझी, माझा नकार नाही. उडवाच मान माझी, माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. एवढ्यासाठी मी सईपटीनं झालो, भिंतीच्या छतात माझे घर मावणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागा फिरवायचा माझा विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय येवला. धन्यवाद. जय दत्त काका होळकर, आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं.